शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शिक्षण हक्क कायदा राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत RTA 25% जागा खाजगी शाळेत राखीव ठेवले जातात. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-27 साठी वेबसाईट किंवा इतर ठिकाणी प्रवेशाकरिता अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. आणि आपण या विभागाच्या मागच्या वर्षीच्या या वर्षी पण कोणते कागदपत्रे लागले. अधिकृत माहिती आल्यानंतर या चॅनलवर माहिती व्हिडिओ येणार, त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. इथे शैक्षणिक वर्ष 2025-26 दिलेले. तुम्ही गुगलवर जाऊन ही वेबसाईट RTE ॲडमिशन म्हणून सर्च करू शकता आणि माहिती बघू शकता. वेबसाईटवर तुम्हाला आवश्यक असलेली माहिती भेटणार आहे. अत्यावश्यक कागदपत्र या ठिकाणी क्लिक करायचं आहे. PDF डाउनलोड झाल्यावर आपण चेक करू 2025-2026 या शैक्षणिक वर्षाकरिता कोणकोणती कागदपत्रे लागलेली. वयाची माहिती बघायची असेल तर या ठिकाणी क्लिक करू शकता. GR प्रसिद्ध केलेला आहे. एज रूलचा 2025-26चाच GR तिथं दाखवलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. अत्यावश्यक कागदपत्राची लिस्ट डाउनलोड झालेली आहे, पण आपण वेबसाईटवर बघू 2026-27 साठी माहिती आहे का, तर या ठिकाणी बघू शकता 2026-27 वर्ष दिलेले नाही. वेबसाईटवर कुठेही 2026-27 हे वर्ष दिलेले नाही. बघू शकता. ही PDF आपण RTEच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2025-26 दिलेली आहे. म्हणजे अजून अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारे सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. 2. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. इथं 1 नंबर दिलेला आहे. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. हे तुम्ही वाचून घ्या. एक नंबर अ मध्ये दिलेले वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. यामध्ये वंचित जात संवर्गामधील बालक येत असल्यास उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही, पण जातीचा दाखला आवश्यक आहे. तो जातीचा दाखला वडिलांचा किंवा बालकाचा चालतो. क्रमांक 2 मध्ये दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागतो. त्यात जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. क्रमांक 3 मध्ये आहे HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र. क्रमांक 4 मध्ये बघू शकता कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे
झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. इथं वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचा मृत्यू प्रमाणपत्र दाखला. कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर 4 सी रूल 7. यात दाखवावं लागेल की पालकांचा मृत्यू हा कोविड-19मुळे झालेला आहे. सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल. क्रमांक 5 मध्ये अनाथ बालके, वंचित घटक, आवश्यक कागदपत्रे. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. 2. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत. क्रमांक 6 ची माहिती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. सॅलरी स्लिप. कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला. आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 2023-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार आहे. इथे वाचलं आपण आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24. ही माहिती आपण 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता बघत आहोत. पण 2026-27साठी वर्ष पुढे वाढवून चला. हे उत्पन्न दाखला किंवा सॅलरी स्लिपसाठी. क्रमांक 7 मधील माहिती. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. न्यायालयाचा निर्णय. घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 8. न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा. घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 9व्या क्रमांकाची माहिती. विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. 2. विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 10व्या क्रमांकाची माहिती. आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. इथे तुम्ही बघू शकता आधार कार्ड हे अनिवार्य आहे. RTA 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचा आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता
प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी. 11व्या क्रमांकाची माहिती जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. ग्रामपंचायत, नगरपंचायत, मनपा यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. जन्मतारखेचा पुरावा लागेलच. 12 किंवा ते स्वयंनिवेदन तुम्ही देऊ शकता जन्मतारखेचा पुरावा नसेल तर. 12वी माहिती तुम्ही बघू शकता. रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालविण्याचा परवाना, वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.